नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता गेल्या 2 तासिकेपासून आपण रिसोड्युसिबल ऑफ लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स हा भाग समजून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला हे जे काही लिनियर इक्वेशन आपण शिकलो, या लिनियर इक्वेशनचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काही एक्झाम्पल सोडविण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजेच ॲप्लिकेशन ऑफ लिनियर नंबर्स, लिनियर्स इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. म्हणजे ह्या उपयोजन म्हणजे याचा काय वापर करता येईल आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये. तर याचा वापर आपल्याला एज काढण्यासाठी करता येतो, लेंथ ब्रीथ काढण्यासाठी करता येतो, नंबर शोधता येतात. तर त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी येतात ज्या की लिनियर इक्वेशनने आपल्याला सोडता येतात. म्हणजेच आपल्याला आता वर्ड प्रॉब्लेम शिकायचे आहेत. आता वर्ड प्रॉब्लेम आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचेही शिकलो होतो. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या वर्ड प्रॉब्लेम आणि लिनियर इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचे, की कुठलं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनने सोडता येईल आणि कुठलं आपल्याला लिनियर इक्वेशनने सोडता येईल. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एकच कंडिशन असते, त्याच्यामुळं तिथं आपल्याला लवकर सोडता येतं ते इक्वेशन आणि एक व्हेरिएबलच वापरायचं असतं. तर या ठिकाणी तुम्हाला 2 कंडिशन असणार आणि त्या 2 कंडिशननुसार 2 इक्वेशन तयार होणार. ते दोन्ही इक्वेशन आपल्याला जी मेथड आपल्याला सोपी वाटेल, आपण शिकलेल्यापैकी त्या कुठल्याही एका मेथडने आपल्याला ते इक्वेशन सोडता येत आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण काही सिंपल एक्झाम्पल्स घेणार आहोत आणि नंतर आपण त्याच्यातले थोडेसे हार्ड एक्झाम्पल घेणार आहोत. तर पहा, आज आपण पहिलं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. सम ऑफ 2 नंबर्स इज 60. म्हणजे आपल्याला सम ऑफ 2 नंबर्स 60, 2 संख्यांची जी काही बेरीज आहे ती आपल्याला 60 दिलेली आहे आणि ही झाली फर्स्ट कंडिशन. याच्यावरून आपल्याला एक इक्वेशन तयार करावं लागेल. आणि सेकंड कंडिशन काय सांगते, लार्जर नंबर इज ग्रेटर दॅन 8 बाय 3 टाइम्स ऑफ स्मॉलर नंबर. म्हणजे ही जी संख्या आहे, ही संख्या 2 संख्यापैकी जी मोठी संख्या आहे ती लहान संख्येच्या तिपटीपेक्षा 8 ने जास्त आहे. ही झाली सेकंड कंडिशन. ह्या ज्या 2 कंडिशन मिळत आहेत, ह्या 2 कंडिशनवरून 2 इक्वेशन तयार करायची आहेत आपल्याला आणि ती 2 इक्वेशन नंतर आपल्याला सॉल्व करायची आहेत. आता 2 नंबर्स म्हटल्यानंतर आपल्याला 2 संख्या मानायच्या. आता ती 2 संख्यापैकी एक संख्या आपण एक्स आणि दुसरी संख्या वाय मानावं लागेल. पहा आता कशा पद्धतीने सोल्युशन होतंय. लेट 2 numbers are x and y. 2 नंबर्स घेतलेले आहेत आपण, x आणि y. आता आपण हे 2 नंबर्सच्या फर्स्ट कंडिशननुसार इक्वेशन मांडू. बाय फर्स्ट कंडिशन सांगितले आपल्याला सम ऑफ 2 नंबर्स इज 60. म्हणजे ह्या दोन्ही नंबरची आपल्याला ॲडिशन करावं लागेल. x प्लस वाय इक्वल टू 60, इक्वेशन नंबर 1. आणि सेकंड इक्वेशनची कंडिशन काय आहे, द लार्जर नंबर. आता या ठिकाणी लार्जर स्मॉलर कोणता, त्याच्यासाठी आपण असं लिहू x इज ग्रेटर दॅन वाय. म्हणजे आपल्याला कळून येते की x मोठा आहे आणि y लहान आहे. तर आता पहा, लार्जर नंबर घेतलेला आहे आपण x बाय सेकंड कंडिशन. लार्जर नंबर इज म्हणजे सेकंड पार्ट सुरू झाला इक्वेशनचा. पुढचा भाग ग्रेटर दॅन 8 बाय 3 टाइम्स ऑफ स्मॉलर नंबर. तर स्मॉलर नंबर आपल्याकडे y आहे, त्याची आपल्याला 3 टाइम्स करावं लागेल. म्हणजे तो होईल 3y. आणि याच्यापेक्षा ग्रेटर दॅन शब्द आल्यामुळे किंवा मोर दॅन शब्द आला तर प्लसचा साईन वापरणार. कितने जास्त आहे तर 8 ने. आता हे इक्वेशन आपण व्यवस्थित मांडून घेऊया. x प्लस 3y या साईडला आले तर मायनस 3y इक्वल टू 8. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन तयार. आता फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन
याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या अशा लक्षात येते की एक्सचा कोफिशियंट दोन्ही ठिकाणी इक्वल येतो. या ठिकाणी एक्स आहे, या ठिकाणी एक्स आहे, म्हणजे कोफिशियंट इक्वल करायची आपल्याला गरज नाही. कोफिशियंट ऑलरेडी इक्वल्स आहेत. मग ते कोफिशियंट इक्वल असतील तर आपल्याला याची ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची हे डिसाईड करू. तर दोन्हीचे साईन सेम असल्यामुळे आपल्याला दोन्हीची सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट आणि सेकंडची आपण सबट्रॅक्शन म्हणून घेऊया. एक्स प्लस वाय इक्वल टू 60 अँड एक्स मायनस 3y इक्वल टू 8. सबट्रॅक्शनमध्ये साईन चेंज होणार, मायनस प्लस आणि मायनस. तर हे सोडून घेऊया आपण. एक्सचं एलिमिनेशन होतं आहे. वाय प्लस 3y 4y इक्वल टू 60 मायनस 8 52. वाय इक्वल टू आपल्याला 4y इक्वल टू 52 मिळाले. आता आपण वायची व्हॅल्यू शोधूया. वाय इक्वल टू 52 डिवाइड 4. 4ने 52ला डिवाइड जर केलं तर 4 1 4, 1 रिमेन, 4 3 12. वाय इक्वल टू 13 मिळत आहेत आपल्याला. ते वाय इक्वल टू 13 ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुट वाय इक्वल टू 13 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट आहे आपल्याकडे एक्स प्लस वाय इक्वल टू 60. एक्स प्लस वायची किंमत 13 सबस्टिट्यूट करूया इक्वल टू 60. एक्स इक्वल टू 60 मायनस 13 एक्स इक्वल टू 47. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही नंबर्स मिळत आहेत. आता जे काही वर्ड प्रॉब्लेम असतील याचे आन्सर पण आपल्याला खाली वर्ड प्रॉब्लेममध्ये वर्डमध्येच लिहावं लागणार, कारण त्यासाठी स्पेशली हाफ मार्क आपल्याला बोर्डमध्ये ठेवलेला असतो. तर या ठिकाणी आपण नोट करूया. 2 numbers are 47 and 13. आता या पद्धतीने आपल्याला ह्या दोन्ही नंबर्स मिळालेले आहेत. अशा पद्धतीने एक्झाम्पल्स आपल्याला काय करायचे असतात, सॉल्व करायचे असतात. फक्त केअरफुली ते कंडिशन ज्या आहेत त्या कंडिशन एकदा जर आपल्याला समजून आल्या तर आपल्याला हे सोडण्यासाठी काही कुठलाही भाग अवघड जात नाही. आणि त्याच्यानंतर ज्या काही कंडिशन दिसतात त्या कंडिशन आपण व्हेरीफाय करून आपला आन्सर बरोबर आहे का नाही ते पण पाहू शकतो. आपल्याला फर्स्ट कंडिशन होती सम ऑफ 2 numbers इज 60. तर जर मिळालेल्या दोन्ही नंबरची आपण ॲडिशन केली तर ती आपल्याला 60 येते. आणि सेकंड कंडिशन होती ग्रेटर नंबर इज मोर दॅन और ग्रेटर दॅन 8 बाय 3 times ऑफ स्मॉलर नंबर. तर आपण 13ची 3 times जर केली तर ती 39 मिळते आणि त्याच्यामध्ये जर 8 ॲड केले तर 47 मिळत आहेत. म्हणजे दोन्ही कंडिशननुसार हे इक्वेशन बरोबर आलेले आहेत, व्हॅल्यू बरोबर आलेले आहेत. त्याचा अर्थ आपलं एक्झाम्पल्स बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही एक्झाम्पल्स काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. फक्त एक्झाम्पल्स मिळाल्यानंतर त्या एक्झाम्पल्समधल्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स आपण व्यवस्थितरित्या समजून घ्यायच्या आहेत अगोदर. जास्त गडबडी आपण इक्वेशनमध्ये किंवा या एक्झाम्पल्समध्ये करायची नसते. परीक्षामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामध्ये क्रिटिकल कंडिशन दिलेले असतात. त्या कंडिशन आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं, कारण क्वेश्चन नंबर 4 आणि 5 थोडे हार्ड पद्धतीचे एक्झाम्पल्स असतात. त्याच्यामध्ये क्रिटिकल ज्या काही कंडिशन आहेत त्या कंडिशन जर समजून घेतल्या तर आपल्याला इक्वेशन मांडता येतात. आणि इक्वेशन मांडल्यानंतर सोडायची अवघड नाही आहेत. त्याची भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे तुमची. आता 9वीला इक्वेशन सोडलेत तुम्ही आणि आता 10वीला परत तेच इक्वेशन सोडतोय आपण. फक्त आपल्याला जे काही वर्डमध्ये आहे ते इक्वेशनमध्ये मांडता येणं गरजेचं आहे. आता याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. तर आता या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल्स घेतलेले आहे आपण. ते एक्झाम्पल्स एकदा आपण व्यवस्थित समजून घेऊया. द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 60 मीटर. पेरिमीटर म्हणजे परिमिती, रेक्टँगल म्हणजे आयत, आयताची परिमिती आहे आपल्याकडे 60 मीटर. ही झाली फर्स्ट कंडिशन आहे इथपर्यंत. आता इथून सेकंड कंडिशन स्टार्ट होते. सेकंड कंडिशन काय सांगते आपल्याला, लेंथ ऑफ रेक्टँगल मोर दॅन ब्रीथ बाय 6 मीटर. लेंथ म्हणजे लांबी, मोर दॅन म्हणजे जास्त आहे, ब्रीथ म्हणजे रुंदी,
रुंदीपेक्षा लांबी जास्त आहे कितीने तर 6 मीटरने आणि याच्यावरून आपल्याला लेंथ आणि ब्रीथ फाइंड करायचे आहेत. तर आपल्याला माहिती आहे रेक्टँगलची फिगर. रेक्टँगल मीन्स आयत, या पद्धतीने आयत आहे. आता ह्या आयताची आपल्याला पेरिमीटरची कंडिशन दिली. पेरिमीटरचं आपल्याकडे फॉर्मॅट आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल टू 2 इन ब्रॅकेट L प्लस बी. म्हणजे आपल्याला लांबी आणि रुंदीची बेरीज करून त्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागतं म्हणजे आपल्याला ब्रीथ मिळते. तर आता ह्याची काय ब्रीथ आपल्याला हे पेरिमीटर मिळते तर पेरिमीटर जी काही शोधायची आहे ती 60 पेरिमीटर दिलेली आहे. आपल्याला शोधायची आहे लेंथ आणि ब्रीथ. तर आपल्याला या ठिकाणी 2 व्हेरिएबल्स मानावे लागतील, एक्स आणि वाय. जर समजा आपण लेंथ एक्स घेतली आणि ब्रीथ वाय घेतली तर आपले पेरिमीटरच्या सूत्रानुसार इक्वेशन तयार होणार 2 इन ब्रॅकेट लेंथ एक्स प्लस ब्रीथ वाय इक्वल टू 60. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन फर्स्ट मिळेल पहिल्या कंडिशननुसार. आणि सेकंड कंडिशन काय सांगते की ही जी काय तुम्ही लेंथ घेतलेली तर ही लेंथ ब्रीथपेक्षा 6 मीटरने जास्त आहे. म्हणजेच आपल्याला एक्स इक्वल टू ब्रीथ आहे आपली वाय याच्यापेक्षा 6 मीटरने जास्त घ्यावं लागेल. असं आपल्याला सेकंड कंडिशन मिळेल. कंडिशननुसार इक्वेशन मिळेल. असे जे काही 2 इक्वेशन आहेत हे 2 इक्वेशन परत आपल्याला एकदा सॉल्व करावे लागतील. म्हणजे जी काही फिगर आहे या फिगरवरून आपल्याला जास्त समजून येते की कशा पद्धतीने मांडणी करावी लागेल. आणि हे इक्वेशन सोडून घेणं कुठलीही अवघड गोष्ट आपल्यासाठी नाही आहे. तर आता आपण अगोदर या रेक्टँगलची लेंथ आणि ब्रीथ जी आहे ती मांडून घेऊया. लेट length of rectangle equal to x मीटर. युनिट लिहायला विसरू नका. जे काही एक्झाम्पल्समध्ये तुमचं युनिट येईल ते युनिट आपल्याला नोट करीत चालायचं असतं. युनिट हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यानंतर ब्रीथ घेऊया आपण. ब्रीथ ऑफ रेक्टँगल इक्वल टू वाय मीटर. एक्स मीटर वाय मीटर मध्ये आपण आता लेंथ आणि ब्रीथ घेतलेली आहे. तर फर्स्ट कंडिशन सांगते आपल्याला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 60. मग आता पेरिमीटरचं आपण फॉर्मॅटनुसार जर मांडणी केली तर आपल्याला इक्वेशन मिळेल बाय फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय सांगते पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल टू 2 इन ब्रॅकेट L प्लस बी. तर आपण 2 इन ब्रॅकेट L मीन्स लेंथ घेऊया एक्स प्लस ब्रीथ आहे आपल्याकडे वाय इक्वल टू पेरिमीटर आहे 60. आता याच्यामध्ये आपण काय करू हे 2 जे मल्टिप्लाय आहेत ते डिवाइड घेऊ. एक्स प्लस वाय इक्वल टू 60 डिवाइड 2 एक्स प्लस वाय इक्वल टू 30. इक्वेशन नंबर 1 मिळतोय आपल्याला. आता आपण सेकंड कंडिशनचा विचार करू. सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला सांगितलेले आहे की लेंथ इज मोर दॅन ब्रीथ बाय 6 मीटर. म्हणजे लेंथ ही ब्रीथपेक्षा 6 मीटरने जास्त घ्यायची. तर आपण लेंथ आहे आपल्याकडे एक्स इक्वल टू ब्रीथ आहे वाय प्लस 6. इक्वेशन आपण व्यवस्थित मांडून घेऊया. एक्स प्लस वायचे या साईडला आले तर मायनस वाय इक्वल टू 6. इक्वेशन नंबर सेकंड. फर्स्ट आणि सेकंड एकदम सिंपल इक्वेशन मिळत आहेत आपल्याला. आता हे दोन्ही इक्वेशन आपण सॉल्व करून घेऊया. व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट इक्वेशन आपण नोट करूया. एक्स प्लस वाय इक्वल टू 30 अँड एक्स मायनस वाय इक्वल टू 6. एक्स प्लस एक्स 2x वाय एलिमिनेट होत आहेत इक्वल टू 36. 2 डिवाइड करू 36 डिवाइड 2 एक्स इक्वल टू 18. ही व्हॅल्यू मिळते आपल्याला एक्सची.
आता आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे. तर इक्वेशन 1 मध्ये आपण वायची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू पुट करू. पुट x इक्वल टू 18 इन इक्वेशन फर्स्ट. तर इक्वेशन फर्स्ट आहे आपल्याकडे x प्लस वाय इक्वल टू 30. x प्लस वाय इक्वल टू 30. एक्सची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 80 प्लस वाय इक्वल टू 30. वाय इक्वल टू 30 मायनस 80. वाय इक्वल टू 12. अशा पद्धतीने आपल्याला एक्स आणि वायच्या दोन्हीच्याही व्हॅल्यू मिळत आहेत. आता या दोन्हीच्या व्हॅल्यू आपण काय मांडलं होतं ते लक्षात घेऊया आणि त्याच्यानुसार आपल्याला 2 सेंटेन्स लिहायचे आहेत आणि त्याची आन्सर तयार करायची आहेत. तर आपण 18x ची किंमत मिळाली तर लेंथ घेतली होती आपण. लेंथ ऑफ रेक्टँगल मांडलं होतं एक्स, म्हणजे आपल्याला लेंथ ऑफ रेक्टँगल मिळालेली आहे 18. अँड ब्रीथ ऑफ रेक्टँगल वाय, वाय म्हणजे आपल्याला 12 किंमत मिळते. म्हणजे ब्रीथ ऑफ रेक्टँगल घ्यावं लागेल आपल्याला 12 मीटर. तर 2 सेंटेन्स या ठिकाणी लिहून टाकूया आपण. लेंथ ऑफ रेक्टँगल इक्वल टू 18 मीटर and breadth of rectangle इक्वल टू 12 मीटर. अशा पद्धतीने आपल्याला लेंथ आणि ब्रेथ मिळालेली आहे. या दोन्ही कंडिशनचा जर आपण विचार केला तर लेंथ आणि ब्रेथची जर आपण ॲडिशन करून त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला पेरिमीटर मिळायला पाहिजे. 18 प्लस 12 इक्वल टू 30. 30 इंटू 2 60. म्हणजे आपल्याला फर्स्ट कंडिशन ओके होते आणि कुठलीही एक कंडिशन फक्त व्हेरीफाय करून ती जर ओके झाली तर आपल्याला सेकंड कंडिशन व्हेरीफाय करायची काही गरज नाही. व्हेरिफिकेशन यासाठी करायचं आहे की परीक्षेमध्ये आपण गोंधळला जातो आणि कुठल्या तरी चुकीच्या मार्गाने जाऊन इक्वेशन जर सोडलं, इक्वेशनची किंमत निघते आपली, परंतु ते चूक असतं. मग आपण जर तेवढ्या वेळेत 1 मिनिटात जर ते व्हेरिफिकेशन केलं तर आपल्याला फुल कॉन्फिडन्स येतो की आपलं इक्वेशन बरोबर सुटलं गेलेलं आहे. त्यासाठी लिनियर इक्वेशनचं व्हेरिफिकेशन हे करायचंच. वर्ड प्रॉब्लेमचं तरी कमीत कमी करायचं, कारण वर्ड प्रॉब्लेममध्ये जर का तुम्ही कंडिशन वाचण्यात चुकलात तर तुमचं इक्वेशन लिहिण्यात चुकतं आणि सगळंच एक्झाम्पल चुकीचं होऊन जातं. आणि ते सोडलं आणि उत्तर आलं की तुम्हाला वाटतं की बरोबर आलं, उत्तर आलं म्हणजे, परंतु त्याचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतं. व्हेरिफिकेशन करून जर ते कंडिशननुसार बरोबर आलं तर आपल्याला फुल कॉन्फिडन्सली ते मार्क आपल्या परीक्षेला पडणारच आहेत अशी निश्चित खात्री मिळते. ओके, बाकीचा भाग आता आपण पुढच्या पिरियडमध्ये घेऊ.